व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज डोंट डिस्कार्ड, थिंक ओव्हर इट. काय तसंही किती दिवस भाड्याच्या घरात राहणार आहेस, जागा घेऊन टाक स्वतःची. आय एम सॉरी. तू ते मंगळसूत्र घ्यायला पण गेलो होतो तेव्हा बोलली होतीस ना की एवढा खर्च येतो घराचा, सो ते लक्षात होतं माझ्या, सो मी बोललो. आय एम सॉरी. सर, मी आता निघाले तर चालेल ना? मला घरी जावं लागेल. ओके, पण विचार नक्की कर, डिस्कार्ड करू नकोस. बाय. सी या. थँक्यू. जा, घराला गरज आहे तुझी. नाही, वाक्य चुकलं. का तुला गरज आहे घराची. चला, काहीही सांगतात ना भाडी. हा, एवढेच ते 1 BHK 50,000 भाडं कोण देणार आहे यांना? त्यांचंही बरोबर आहे. आपल्याला पण आता सध्या काय रेट चाललेत माहिती नाही ना. 22 वर्ष एकाच ठिकाणी राहतोय. इनफ इज इनफ. काहीतरी करायला हवं मला. मी त्या मोहिनीला ऍक्टिंग करू देणार नाहीये. मी काय करू शकते? असेल सुद्धा, काय माहित. तसं म्हणशील तर आपलं घर जरा ऐसपैस आहे रे. म्हणजे एवढीशी घरं बघितल्यानंतर मला तर केवढं टेन्शन यायला लागलं. कसं व्हायचं? आणि शालू, तुला म्हणत होते ना येऊ नकोस, केवढं ऊन होतं. हा, आम्ही दोघं गेलो असतो ना, कशाला आलीस? पण तुम्ही कोणीच घरी नसताना मी एकटी कशी थांबू? घर खायला उठतं मला. आणि आता मोहिनी पण येणारच आहे ना. हा दादा, किती वेळ म्हणाली ती यायला मोहिनी? काय माहिती, येतच असेल, वाटेतच असेल. झालं ना बोलणं कशी. इथेच भेटते सांगितली होती ना. हा, येईल. ती म्हणाली होती ना इथेच भेटते म्हणून. हे बघ, आलीच. ये. कशी झाली पार्टी? ठीक झाली ना? बाबा, मिळालं का हो घर? नाही ग, नाना काय ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. तर आम्ही खूप घरं बघितली दिवसभरात, पण आपल्या बजेटमध्ये एकही घर नाहीये. अगदी लहान घरं देखील बघितली, पण ती पण आउट ऑफ बजेटच आहे. दुसरी एक गोष्ट अशी की इतक्या आयत्या वेळेला कोणी घर खाली करून द्यायला तयारही नाहीये. बरं, एक होता पण त्यांनी 11 महिन्याचं भाडं एकत्र मागितले. आता अचानक इतके पैसे कसे का उभे करणार? ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. आता काय अजून काही नवीन टेन्शन आहे का? हा, क्या दिखा रही है? $26 लाख? काय? 26 लाखाचा चेक? मोहिनी महेंद्र देवकर, 26 lakhs ओनली. हा, होनली कसले? खरं आहे ना, याच्यावर शून्य बघ किती 26 वर बाई. इतके पैसे कुठून? कोणी दिले तुला एवढे पैसे? आई, मी जी ऍड केली होती ना, त्या क्लायंटने दिली ऍडव्हान्स म्हणून. कसला ऍडव्हान्स? ते एक फिल्म प्रोड्यूस करतायत. मी आणि RK सरांनी ती फिल्म करावी असं त्यांना वाटतं. क्या? फिल्म? बाई, हिला फिल्म विचारली?
कॉंग्रॅच्युलेशन, तुला तुला फिल्म विचारली ग. बघ बाया, मी तुला म्हणालो होतो ना, आपलं कामच आपली पूजा आहे आणि ते जर आपण नीट केलं ना तर देव पण आपल्याला मदत करतो. म्हणजे बाबा तुम्हाला असं वाटतं की मी ही फिल्म करावी? हा ऑफकोर्स, का नाही? नाही, तिला हे सहनच होणार नाही आणि तिला दुखून मला काही करायचं नाही. अगं नाही, तिला हे आवडलेलं नाहीये माहितीये. मला ते जेव्हा चेक देत होते ना, ती मला न सांगता पार्टीतून निघून गेली. मी एक काम करते, मी उद्या जाईन ना तर माझ्यासोबत तिला घेऊन जाते आणि तिच्या समोरच तो चेक परत करून टाकेन. नाही नाही नाही, ऐसा कुछ नहीं करेगी तू. असं काही करणार नाही. सगळं कशाला त्या कार्तिकीचा विचार करतेस? तिचा विचार केलास ना तर आपण घराबाहेर येऊ. हा, ये जितनी अमाऊंट मिली आहे ना तेवढी जर आपण नानांना दिली तर, पहिला हप्ता म्हणून दिली तरी आत्ता पुरता आपला प्रॉब्लेम सुटेल. भाई, कळते का तुला? तू मी तिला प्रॉमिस केलंय ग. अगं पण ती नाही विचार करत ना तुझा तेवढा. हे बघ, प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन येतो. हा मोहिनी, तिलाही कधी ना कधी फिल्म मिळेल. तुला आत्ता मिळाले ना, तू त्याच्यावर फोकस कर. हा ना बाई? नाही, अगदी करेक्ट बोलते पिंकी. अगं, वर्षानुवर्ष स्ट्रगल करून लोकांना जे मिळत नाही ना ते तुला न मागता मिळते राजा. ही संधी नको गमावूस तू. हे बघ, आपण सगळे मिळून कार्तिकीला समजवूया ना. हा, हा, तिला सांगूया की आता या क्षणाला आपल्या डोक्यावर छत असणं जास्त महत्वाचं आहे. तिला समजवूया आपण. नाही आई, ती नाही समजून घेणार. मला खूप काळजी वाटते ग तिची. मोहिनी, नको करू तिची काळजी. तू जेवढा तिचा विचार करते ना तितका ती नाही करत कुणाचाही विचार. कशी बनली रे ही बाई? हा, तू म्हणतो ना ते बरोबर आहे. हे बघ, ही फिल्म म्हणजे तुला देवाने दिलेला आशीर्वाद आहे आणि तू तो घ्यायचायस, कळलं? बाकी आम्हाला काय माहिती नाही. तू ही फिल्म करायची. कार्तिकीला काय सांगायचं, कसं समजवायचं ते मी आणि शालू बघून घेऊ. हा, तू नको टेन्शन घेऊ. तुला फिल्म मिळालीये मोहिनी, तू माझं स्वप्न पूर्ण केलंयस. चल 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 चल. सो प्राऊड ऑफ यू. तुला कळतंय का, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुझ्यासाठी. तू टेन्शन नको घेऊ, मी बघते ना. आता ना उद्यापर्यंत चाळ सोडून गेलेली असतील बघा, आणि राहतील कुठेतरी पटपद वगैरे. कुठे? फुटपाथवर? हा? फुटपाथवर? कुठे राहणार? हा? फुटपाथवर राहणार? हे सगळं तू केलंस ना? तू केलंस ना हे सगळं पारू? हा? अगं, आमच्यावर खुन्नस काढायची म्हणून एवढ्या खर्च. ए पिंकी, काय केलंय मी? काय डोक्यावर पडलेस काय का तू? डोक्यावर पडलेस? दाखवते मी काय केलं. मी दाखवते ना. काय करते ते? तुझे खायचे दात वेगळे आणि सासूबाईंचे दात वेगळे आहेत, पारू. तू पाठवलंस ना त्याला आमच्या घरात? हा? तू पाठवलंस ना? अगं, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारी तू. तुला मी सोडत नाही का? सोडा मला. सोड मला. तुला जिवंत सोडत नाही का? नाही मारू. हे काय केलं तू? म्हटलं तुला अशीच सोडून जाईल. हे काय केलं तू? मोहिनी, लवकर या बघा. कार्तिक, हे काय केलंस मला तू? पिंकी, लवकर या. कार्तिकी,
कार्तिकी पाणी आण, पाणी आण, तू पाणी आण, लवकर पाणी आण. बाबा, पाणी आण, पाणी पाणी घे. कार्तिकी ए, कार्तिकी. पाय सोड ना तिचे. ए, कार्तिकी, कार्तिकी. ए, बाळा, ए, डोळे उघड ना, ए. उठ का बाळा, उठ. काळजी करू नका. हे बघा, हे स्टूल हल्लं नव्हतं याचा अर्थ जर्क नसेल बसला. आहे आई हो, सगळं. पाणी डॉक्टरांना बोलवा लवकर, डॉक्टरांना फोन कर. ऍम्ब्युलन्स बोलूया. तू माझा फोन कुठे आहे? फोन फोन कार्तिकी कार्तिकी नाही 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 नाही. डॉक्टर नको. मी 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 ऐकलं होतं मिरच्या, लाल मिरच्या तोंडात कोंबल्या ना की तिखटाने हार्ट पंप होतो आणि त्याच्यानंतर मग आपले आप होश आ जाता है. मी 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 जाते, मी मिरच्या आणते. शालू कार्तिकी सावकाश. काय ग बाळा, काय करून बसलीस गे तू? तुला जर काही झालं असतं तर परत असा वेडेपणा करायचा नाही हा, अजिबात सांगू ठेवते तुला. तुला दोघींकडे बघून तर मी जगतीये. तुम्हा दोघींना काही झालं ना, सगळ्यात आधी माझा जीव जाईल, लक्षात ठेव. आई आणि माझं काय? माझ्यावर जीवच नाहीये कोणाचा. नाही रे बाळा, असं काही नाही. असं का वाटतं तुला? असंच आहे. नाही तर मोहिनी त्या फिल्मसाठी हो नसती म्हणाली. मोहिनी, मी हो म्हणाले फिल्मला. हो म्हणाले मी. स्वतःला या इंडस्ट्रीतली म्हणवतेस ना, सगळ्यातलं सगळं कळतं तुला. त्यांनी तो चेक मला दिला म्हणजे मी हो म्हंटल असा अर्थ काढलास तू दी. पार्टीतून न सांगता का गेलीस? थांबायचंच ना. तुझ्या समोर मी तो चेक त्यांना परत करणार होते. आणि तुला बरं वाटावं म्हणून मी ठरवलं होतं की उद्या तुला घेऊन तुझ्या समोर त्यांना चेक परत करणार आहे. विश्वास बसेल ना माझ्यावर तर आई बाबा तुला विचार, त्यांना मी आता बाहेर तेच सांगत होते. असं वेडेपणा करण्याआधी तुला एकदाही माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं? मला जर माहित असतं ना तू असा वेडेपणा करणार आहेस, तिकडे पार्टीत सगळ्यांसमोर तो चेक फाडला असता मी. कारण माझ्यासाठी तू खूप महत्वाची असती आणि तुझ्यासोबत माझी आई सुद्धा महत्वाची. बघ तिच्याकडे, तिला किती त्रास होतोय. अजून किती त्रास देणार आहेस तू आईला? ते प्रतापरावाचं टेन्शन, मग आता घराचं, आणि आता हे आजारी आहे ग ती. डॉक्टरांनी सांगितलंय तिला तुला तिला टेन्शन येतं कामाने. कळत नाही का ग तुला? तुला काही झालं असतं तर दी काय केलं असतं मी? आमची सगळ्यांची काय अवस्था झाली असती?
तिला काय होणार आहे? दुसऱ्या कोणाचा विचार करता येतो का कार्तिकीला? येतो कार्तिकी करता तुला? हा, येतो नाही ना? फक्त स्वतःचा विचार करायचा आणि दुसऱ्यावर जळायचं, बस एवढंच येतं ना तुला? काय 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 पिंकी, काय पिंकी? मोहिनी बहीण आहे ना ग तुझी? हा, तिला फिल्म मिळाली म्हणून एवढा टोकाचा निर्णय घेतेस तू? फास लावायला निघालीस? हा, अगं अगं तिचं नशीब तिच्या सोबत, तेरा नसीब तेरे साथ, क्या कर सकते हैं कार्तिकी हम? पिंकी, ही वेळ नाही बोलायची. म्हणजे माझ्या नशिबात आहे ते माझ्यापर्यंत आलं पाहिजे ना. आरके बरोबर फिल्म करावी हे माझं वन अँड ओनली अँबिशन होतं आणि आहे आणि राहणार. एक रोल मिळाला मला, तो पण कसला, बहिणीचा. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, नेटवर्किंग होईल, करते मी. काय झालं त्यानंतर? ती फिल्म बंद पडली. गेले 2 महिने झाले मी घरात बसली, अनएम्प्लॉइड, आणि हिच्या मागे कामाची लाईन लागले, ते नाही दिसत तुला? आधी ते फोटोशूट, मग ती ऍड, आणि आता ही फिल्म. हिच्यापेक्षा मी जास्त टॅलेंटेड आहे, जास्त डिझर्विंग आहे. तरी तिला कामं मिळतात आणि मी बसले घरी. जिचा ऍक्टिंगची काही संबंध नाही, जिला ऍक्टिंग करायची नाहीये, तरी तिला कामं मिळत आहेत. आय विल नेव्हर टॉलरेट दिस. आणि म्हणून मी हे केलं सगळं. कार्तिकी, बाळा, नानांनी आपल्याला घर सोडायला सांगितलंय, माहितीये ना तुला? हा, आपल्याला दुसरीकडे जावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे. मोहिनीला फिल्म मिळाली ही किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्या घरी 2 पैसे येणार आहेत आता, ह्याचा अर्थ देव आपल्या पाठीशी आहे. हा सगळा विचार तुझ्या मनात नाही आला का ग बाळा? मग दुसरं काहीतरी काम मिळवते ना तिला. ऍक्टिंगच कशासाठी? अगं, कमी वेळात इतका पैसा मिळवून देणारा दुसरा कुठलाच मार्ग नाही आपल्याकडे. आणि आपणहून तिच्याकडे फिल्मचीच कामं येत आहेत, तर ती तरी काय करेल? आई, अगं हिनेच मला प्रॉमिस केलं होतं ती परत ऍक्टिंग नाही करणार. विचार तिला. पागल आहे क्या कार्तिकी? डोक्यावर पडलीस का ग तू? हा, अगं इथे काय प्रसंग चालू आहे, तुझं काय चालू आहे कार्तिकी? इथे प्रत्येक जण आपलं हे घर वाचवण्यासाठी धडपडतोय ना, पण तुला त्याचं काहीच नाही. हा, नाही, मदत करायची तर राहू देच बाजूला, रोज नवीन प्रॉब्लेम घेऊन येतेस ग तू. हा, रोज नवीन प्रॉब्लेम, रोज नवीन रॉडे. काय 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 चाललंय तुझं? हा, हे जे आता काही केलंयस ना, हे बाहेर कळलंय सगळ्यांना. हा, त्यांनी जर जाऊन मालकांना सांगितलं तर मालक आत्ता येईल आणि हाताला धरून घराबाहेर काढेल. आणि शिवाय पोलिसांची कटकट मागे लागेल ती वेगळीच. व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? सांगते भाई, नीट समजावून सांगितला. आत्महत्येचा प्रयत्न करणं हा एक गुन्हा आहे कार्तिकी. पोलीस पकडून नेतील, तुला कळलं? खरंच? सांगू? नाही, कोणाला सांगू नका प्लीज. काय सांगू नका? हा, काय सांगू नका? हे जे काही केलंयस ना, ते बघून शालू एवढ्या जोरात ओरडले की बाहेर सगळी माणसं गोळा झाली आहेत, काय झाले ते बघायला. कोणी जाईल आणि लगेच सांगेल पोलिसांना. येऊ देत का पोलीस? प्लीज कोणाला सांगू नका, कोणाला कळलं नाही पाहिजे प्लीज. ए कार्तिकी, हे नाटकं आता नाही करायच्या. तू आमच्या समोर तर अजिबात नाही करायची. शालू, तिचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुझा प्रॉब्लेम काय माहितीये कार्तिकी? तुझा प्रॉब्लेम हा नाहीये की तू हिरोईन नाही बनू शकत. तुझा प्रॉब्लेम हा आहे की मोहिनी हिरोईन बनतीये, तिला कामं मिळतायत ना. होय तुझा प्रॉब्लेम, आणि म्हणून जळफळाट होतोय तुझा, आणि म्हणून हे करतेय सगळं. तू थांब, आता हा विषय नको. दी, हा विषय तुला परत काढावा लागणार नाही ह्याची मी तुला खात्री देते.
चल माझ्यासोबत चल. ए मोहिनी